महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. लाखो रुपयांची शेतजमीन आहे, पण पिकाची गाडी बाहेर काढायला रस्ताच नाही आणि बांधावरून रोजची तीच भांडणं. आजचा हा व्हिडिओ हीच डोकेदुखी कायमची संपवणार आहे. अगदी बरोबर. कारण आजची परिस्थिती जर आपण बारकाईने पाहिली ना, तर जमिनीचे वाद हे आता थेट घराघरात आणि बांधावर पोचलेत. पूर्वीचं चित्र खूप वेगळं होतं. म्हणजे कसं? आता बघा, लोकसंख्या तुलनेने कमी होती. जमिनीचे सलग मोठे पट्टे असायचे. पीक निघालं की गावातील लोक एकमेकांच्या शेतातून अगदी सहज बैलगाड्या घेऊन जायचे. हो, कुणाची कोणाला काहीच हरकत नसायची. नक्कीच, कारण एक प्रकारची सामाजिक वीण घट्ट होती. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. कुटुंबांचा विस्तार झाला, जमिनीचे लहान लहान तुकडे पडलेत आणि त्यात पुन्हा ऊसासारखी बारमाही आणि नगदी पिकं आलीत. त्यामुळे काय झालंय, जमिनीचा अगदी कोपरा लागवडीखाली आलाय. कुणीही 1 इंच जमीन सोडायला तयार नसतो. आणि याचा सर्वात मोठा फटका कशाला बसला असेल तर परंपरागत चालत आलेल्या चालण्याच्या आणि गाड्यांच्या रस्त्यांना. ते रस्ते अक्षरशः बंद झालेत. होय, आणि म्हणूनच हा विषय आज इतका कळीचा आणि संवेदनशील बनलाय. आपण आजच्या या चर्चेत हेच अत्यंत सविस्तरपणे उलगडून सांगणार आहोत की शेतरस्त्यांबाबत नेमका आपला कायदा काय सांगतो. अगदी. एखादा नवीन रस्ता मिळवायचा असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, वर्षानुवर्षे सुरू असलेला पण अचानक कुणीतरी अडवलेला रस्ता कसा मोकळा करायचा, आणि या सगळ्यातून सुटका झाल्यावर भविष्यात पुन्हा तोच वाद उभा राहू नये म्हणून त्याची कायमस्वरूपी कायदेशीर नोंद कशी करायची यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. तर मग थेट मुख्य प्रश्नालाच हात घालूया. एक रोजच्या जीवनातलं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीने नव्याने शेतजमीन विकत घेतली किंवा वारसा हक्काने कुटुंबातील एखादा तुकडा त्याच्या वाट्याला आला. बरोबर. पण जेव्हा तो व्यक्ती शेतात जातो तेव्हा त्याला दिसतं की आज जायला रस्ताच नाहीये. अशा वेळी समोरच्या बांधावरील शेजाऱ्याशी वाद न घालता तात्काळ कायदेशीर उपाय काय असतो? इथे सगळ्यात मोठी गल्लत होते आणि बरेचसे लोक चुकीचा सल्ला देतात. आपल्याला आधी या प्रक्रियेतील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. मुळात गरज काय आहे? नवीन रस्ता नव्याने निर्माण करायचा आहे की आधीपासून अस्तित्वात असलेला रस्ता कुणीतरी अडवलाय? अच्छा, म्हणजे मला रस्ता हवा हे म्हटल्यावर एकच कोणताही अर्ज करून चालणार नाही. दोन्हीसाठी नियम वेगळे आहेत. दोघांसाठी एकच नियम लागू होत नाही. यामागे एक साधं तर्कशास्त्र आहे. बघा, जर एखाद्याला नवीन रस्ता मागायचा असेल, म्हणजेच तिथे आधी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता, तर तिथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्यातील कलम 143 नुसार तहसीलदारांकडे रीतसर अर्ज करावा लागतो. बरं. हे कलम तहसीलदारांना असा विशेष अधिकार देतं की ते इतर भूमापन क्रमांकाच्या म्हणजेच इतर गटांच्या सीमांवरून किंवा बांधावरून शेतीसाठी रस्ता उपलब्ध करून देऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे कलम 143 हे नवीन रस्त्यासाठी झालं. पण समजा परिस्थिती वेगळी आहे. रस्ता आधीपासूनच तिथे होता, आजोबांच्या काळापासून वापरात होता, अगदी मागच्या वर्षीही तिथून ट्रॅक्टर गेला होता. होय. पण आज सकाळी अचानक शेजारच्याने त्यावर मातीचे ढिगारे टाकून किंवा काटेरी कुंपण घालून तो मार्ग पूर्णपणे अडवला आहे. अशा वेळी कलम 143 लागू होईल हा? नाही, इथेच तो महत्त्वाचा फरक आहे. जर रस्ता अस्तित्वात असेल आणि तो अडवला गेला असेल तर तिथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नाही, तर मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 यातील कलम 5चा वापर होतो. हे कलम अतिशय प्रभावी आहे. बापरे, 1906चा कायदा म्हणजे खूप जुना आहे. हो, पण आजही तितकाच प्रभावी आहे. हे फक्त अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावरील बेकायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी बनवले आहे. पण यात कायद्यानं एक अत्यंत कडक आणि महत्त्वाची अट घातली आहे. हा अडथळा निर्माण झाल्यापासून बरोबर 6 महिन्यांच्या आतच दावा दाखल करावा लागतो. 6 महिन्यांची मुदत, हे तर खूपच क्रिटिकल आहे. पण असं का? कारण अनेकदा लोक विचार करतात की जाऊ दे, आज ना उद्या शेजारी ऐकेल, गावातल्या पंचांसमोर बसून मिटवू. यात 2-3 वर्ष सहज निघून जातात. अगदी रास्त प्रश्न आहे. कायद्याने ही 6 महिन्यांची मुदत का ठेवली आहे यामागची भूमिका समजून घेणं गरजेचे आहे. कायदा नेहमी त्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो जो आपल्या हक्कांबाबत जागरूक असतो. खरे. जर एखादा रस्ता अडवलाय आणि ती व्यक्ती 3 वर्ष शांत बसली आहे तर कायद्याच्या नजरेत तो तातडीचा महसुली प्रश्न राहत नाही. मग तो दिवाणी न्यायालयाचा म्हणजेच सिव्हिल कोर्टचा किचकट विषय बनतो. तिथे वर्षे लागतात. म्हणूनच अडथळा आल्यावर त्वरित तहसीलदार कोर्टात जाणे अपेक्षित आहे. जेळ न घालवता त्वरित कृती करणं हाच शहाणपणा आहे. नक्कीच. कारण जेव्हा एखादा शेतकरी स्वतःच्या शेतात उभा असतो, खरं सांगतो, मी हे स्वतः अनेकदा पाहिलंय. एखाद्या शेतकऱ्याने 6 महिने ऊन पावसात घाम गाळलेला असतो.
पीक समोर डोलत असतं, कापणीला आलेलं असतं. हो ना. आणि रस्ता नसतो. अगदी बरोबर. ते बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलगाडी न्यायला साधा रस्ता नसतो, कारण शेजाऱ्याने रातोरात काटेरी कुंपण टाकलेलं असतं. ती हतबलता, ती मानसिक कोंडी शब्दांत सांगता येत नाही. ती एक मानसिक उद्ध्वस्त करणारी स्थिती असते. होय. म्हणूनच कायद्याने याला खूप गांभीर्याने घेतलंय. इंडियन इजमेंट ॲक्टमध्ये यासाठी एक अत्यंत योग्य असा शब्दप्रयोग आहे, रिझनेबली कन्व्हिनियंट. याचाच अर्थ रस्ता असा असावा जो शेतकऱ्याला सोयीस्कर पडेल आणि त्याचं नुकसान टाळेल. पण इथेच एक खूप मोठा गैरसमज गावोगावी पाहायला मिळतो, जो मला आत्ताच क्लिअर करायचा आहे. अनेकांचा असा ठाम समज असतो की जर आपली अडचण खूप मोठी असेल, शेतात जायला दुसरा कोणताही मार्ग नसेल, तर आपण कोणाच्याही शेताच्या किंवा गटाच्या अगदी मधून रस्ता मागू शकतो. हे खरं आहे का? हा अगदी 100% चुकीचा आणि दिशाभूल करणारा समज आहे. मगाशी आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143चा उल्लेख केला. त्या कलमाचं शीर्षकच मुळी हद्दीवरून रस्त्याचा अधिकार असे आहे. हद्दीवरून म्हणजे फक्त आणि फक्त बांधावरूनच. होय. यामागे कायद्याची एक अत्यंत भक्कम अशी विचारसरणी आहे. म्हणजे बघा, जर आपण कायद्याचा मूळ गाभा लक्षात घेतला तर खासगी मालमत्तेचं रक्षण करणे हे कायद्याचं पहिलं काम आहे. जर कोणी एखाद्याच्या शेताच्या अगदी मधून रस्ता दिला तर काय होईल? त्या शेताचे 2 तुकडे पडतील. बरोबर. तिथल्या पाण्याचे पाट, ठिबक सिंचनाच्या लाईन सगळं उद्ध्वस्त होईल. एकाची सोय करण्यासाठी दुसऱ्याचे अतोनात नुकसान करणे कायद्याला मान्य नाही. त्यामुळे तहसीलदारांना फक्त गटाच्या सीमेवरून म्हणजेच हद्दीवरूनच रस्ता देण्याचा अधिकार आहे. आणि जर चुकून असा आदेश दिला तर? जर कुण्या अधिकाराने शेताच्या मधून रस्ता देण्याचा आदेश दिलाच तर ती कारवाई या कलमाशी पूर्णपणे विसंगत ठरते. आणि अशा आदेशाविरुद्ध दिवाणी न्यायालयात कोणी गेलं तर तो आदेश एका सुनावणीत रद्द होतो. हे खूपच स्पष्ट झालं. म्हणजे गरज कितीही असली तरी कायदा दुसऱ्याचे अकारण नुकसान करून शेताच्या मधून रस्ता देणार नाही, हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. आता मला सांगा, आपण हद्दीवरून मिळणाऱ्या रस्त्याच्या रुंदीबद्दल बोलूया. होय, हा आजच्या काळातील सर्वात ज्वलंत मुद्दा आहे. कारण बघा, हे जे कायदे आहेत 1966चे किंवा त्याहून जुने, ते सगळे बैलगाड्यांच्या आणि पायी चालण्याच्या काळातील आहेत. आज परिस्थिती काय आहे? शेतीत महाकाय ट्रॅक्टर आलेत, उसाचे मोठे हार्वेस्टर्स आलेत. अगदी बरोबर. मग कायद्यानुसार या रस्त्यांची रुंदी नक्की किती असू शकते? आपण अजूनही ते जुन्याच मापांवर अडकलो आहोत का? मुळीच नाही. कायद्याने काळासोबत बदलणं अत्यंत आवश्यक असतं. पारंपरिक नियमानुसार जर पायवाट द्यायची असेल तर बांधाच्या दोन्ही बाजूला 4+4 म्हणजे एकूण 8 फूट रुंदीचा रस्ता दिला जायचा. आणि गाडी रस्ता असेल तर तो 8 ते 12 फूट दिला जायचा. पण 12 फुटात आजकालची मोठी हार्वेस्टर मशीन किंवा उसाने भरलेला ट्रॅक्टर कसा वळणार? नक्कीच नाही वळणार. आणि म्हणूनच या वाढत्या गरजा आणि रोजचे वाद लक्षात घेऊन शासनाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR काढला आहे. दिनांक 22 मे 2025 हा निर्णय आहे. अच्छा, म्हणजे अगदी अलीकडचा आहे. होय. यात अतिशय स्पष्ट निर्देश दिले आहेत की आधुनिक शेतीचा विचार करून ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरच्या वाहतुकीसाठी आता महसूल अधिकाऱ्यांनी जुन्या अरुंद रस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत. थांबा. 3 ते 4 मीटर म्हणजे जवळपास 10 ते 13 फूट रुंदीचा रस्ता. हे ऐकायला आणि ज्याला रस्ता हवाय त्याच्यासाठी खूप छान वाटते. पण प्रॅक्टिकली विचार करूया. शेजारचा शेतकरी स्वतःच्या सुपीक जमिनीचा एवढा मोठा पट्टा सहजासहजी कसा देईल? तो तर जीव तोडून विरोध करेल ना. मग एखादा तहसीलदार गावात महाभारत न घडवता हे प्रत्यक्षात कसं लागू करू शकतो? तुम्ही अत्यंत व्यावहारिक बाजू मांडलीत. इथेच महसूल अधिकाऱ्याचं कसबपणाला लागतं. कायदा असा म्हणत नाही की कोणाचीही जमीन फुकट हिरावून घ्या. जेव्हा 3 ते 4 मीटर रस्ता दिला जातो तेव्हा तो बांधाच्या दोन्ही बाजूनी समान अंतरावर घेण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे एकाच व्यक्तीवर पूर्ण भार पडणार नाही. अगदी बरोबर. शिवाय नुकसान भरपाईचेही निकष असतात. तहसीलदार प्रत्यक्ष जागेची पाहणी करतात आणि जिथे सर्वात कमी नुकसान होईल असाच मार्ग निवडतात. तो काही मनमानी कारभार नसतो. हे समजण्यासारखं आहे. पण तरीही एक मोठा प्रश्न उरतोच, ज्याचा अनुभव अनेक नागरिक घेतात. बऱ्याचदा असं होतं की तहसीलदार कोर्टातून रीतसर आदेश मिळतो, सगळं काही कागदावर जिंकल्यासारखं वाटतं,
पण पुढच्या हंगामात किंवा ती जमीन विकताना नवीन मालक आल्यावर पुन्हा तोच रस्त्याचा वाद शून्यापासून उभा राहतो. असं का होतं? हा या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण आदेश मिळवणे हा अर्धाच लढा आहे. इथे सर्वात मोठी प्रशासकीय चूक घडते. होतं काय, तहसीलदार कलम 143 किंवा कलम 5 नुसार आपला न्यायनिवाडा करून आदेश पारित करतात. पण त्या आदेशाच्या शेवटी तलाठ्याला त्याची नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश द्यायला विसरतात किंवा ते राहून जातं. अरे बापरे. आणि दुसरीकडे शेतकरीही तो कागद घेऊन घरी जातो आणि स्वतः ती नोंद करून घेत नाही. जर हे कायमस्वरूपी सोडवायचं असेल तर अधिकारी आणि नागरिक दोघांनीही एक चेकलिस्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे. ही चेकलिस्ट नक्की कशी असावी, टप्पेवार सांगा. अगदी सोप्या 3 टप्प्यांत सांगतो. पहिला टप्पा, प्रत्यक्ष जागेची पाहणी करून नैसर्गिक मार्ग कोणता आहे हे अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासलेच पाहिजेत. बरोबर. दुसरा टप्पा, जेव्हा आदेश पारित केला जातो तेव्हा त्यात रस्त्याची अचूक लांबी, रुंदी, दिशा आणि तो रस्ता नक्की कोणत्या गटातून म्हणजे सर्वे नंबरमधून जातोय याचा स्पष्ट उल्लेख असलाच पाहिजे. गोलमाल भाषा चालत नाही. आणि तिसरा टप्पा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, या पारित झालेल्या आदेशाची नोंद गाव दप्तरात म्हणजे सातबाराच्या इतर हक्क सदरामध्ये अधिकृतपणे घेतलीच पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत सातबारावर इतर हक्क ह्या रकान्यात या रस्त्याची अधिकृत नोंद होत नाही तोपर्यंत तुमच्या हातात असलेल्या त्या कागदी आदेशाला प्रत्यक्ष व्यवहारात काहीही कायमस्वरूपी अर्थ उरत नाही. बरोबर? अगदी तंतोतंत बरोबर. 7/12वरील नोंद हीच त्या रस्त्याची खरी कायदेशीर वैधता ठरवते. नोंद नसेल तर नवीन जमीन घेणारा म्हणतो की माझ्या 7/12वर रस्त्याची नोंद नाही, मी रस्ता देणार नाही. आणि तो तांत्रिकदृष्ट्या बरोबर असतो. खरंय. आता आपण नोंदी आणि नकाशांविषयी बोलतोय तर काही रंजक गोष्टी सांगतो. जुन्या गाव नकाशांवर काही विशिष्ट चिन्ह असतात ज्यांचा अर्थ महसूल भाषेत खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला माहित आहे, जुन्या नकाशात एक साखळी असा उल्लेख असतो. म्हणजे नक्की किती अंतर? एक साखळी. हे मी ऐकलंय, पण त्याचं अचूक मोजमाप किती असतं? एक साखळी म्हणजे बरोबर 33 फूट अंतर. आणि त्या जुन्या नकाशांवर ज्या तुटक रेषा काढलेल्या असतात त्यांचेही अर्थ कायद्यात ठरलेले आहेत. जर नकाशावर एकच तुटक रेषा म्हणजे सिंगल डॉटेड लाईन असेल तर तो फक्त माणसांच्या येण्या-जाण्यासाठीचा पायमार्ग असतो. अरे वा. आणि 2 रेषा असतील तर? जर दुबार तुटक रेषा म्हणजे डबल डॉटेड लाईन असेल तर तो अधिकृत बैलगाडीचा मार्ग असतो, ज्याची रुंदी 16 ते 21 फुटांपर्यंत असू शकते. हे नकाशे लँड रेकॉर्ड ऑफिसमधून मिळवता येतात आणि ते न्यायालयात खूप भक्कम पुरावा मानले जातात. हे नकाशा वाचन तर खूपच रंजक आणि उपयुक्त आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा, कारण ही नकाशांची, साखळीची आणि तुटक रेषांची माहिती सहसा कुणालाच नसते. आता या नकाशांवरूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. समजा एखादा रस्ता फक्त जुन्या नकाशावर तुटक रेषा म्हणून दिसत असेल, पण प्रत्यक्ष जागेवर तो बुजवला गेला असेल, तर त्याचा मालक कोण असतो आणि तो आपला परंपरागत रस्ता आहे हे न्यायालयात सिद्ध कसं करायचं? यासाठी आपल्याला महसूल अभिलेखातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक दस्तऐवजाकडे वळावे लागेल, ज्याला वाजिब उल अर्ज असं म्हणतात. वाजिब उल अर्ज हे नाव जरा नवीन आणि वेगळं वाटतंय. याचा नक्की अर्थ काय? हा ब्रिटिश काळापासून चालत आलेला एक प्रकारचा रूढी आणि परंपरांचा अधिकृत दस्तऐवज असतो. एखाद्या गावात खाजगी जमिनीतून जाणारे जे वहिवाटीचे रस्ते असतात किंवा पाण्याचे अधिकार असतात त्यांच्या नोंदी यात असणं अत्यंत गरजेचं असतं. अच्छा. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश AP भांगळे यांचा एक अतिशय महत्त्वाचा आणि मार्गदर्शक निकाल आहे. म्हणजे मला जर बरोबर समजत असेल तर हा वाजिब उल अर्ज म्हणजे आधीच नोंदवलेला कस्टमरी रेकॉर्ड आहे. मग उच्च न्यायालयाने यात नक्की काय सुस्पष्टता आणली? म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा की त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलंय की वाजिबुल अर्जमध्ये घेतलेल्या नोंदी या महसूल अधिकाऱ्यांनी आधीच सखोल चौकशी करून गावकऱ्यांच्या हरकतींवर रीतसर सुनावणी घेऊनच अंतिम केलेल्या असतात. त्यामुळे जर एखाद्या रस्त्याची नोंद यात असेल तर अशा नोंदी सिद्ध करण्यासाठी दिवाणी न्यायालयाला किंवा कोणत्याही महसूल अधिकाऱ्यांना आणखी कोणताही वेगळा पुरावा मागण्याची आवश्यकता नाही. अरे वा. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की चाकाचा शोध पुन्हा लावण्याची गरज नाही. जर त्या वाजिब उल अर्जमध्ये नोंद आहे तर तोच सर्वात मोठा आणि अंतिम पुरावा आहे. हे तर खूपच भक्कम आहे. अगदी बरोबर.
आणि याच अनुषंगाने या सगळ्या वाढत्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने आता एक खरोखरच क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी महसूल विभागाने एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे. 2025च्या नवीन शासन निर्णय यात नक्की कोणती नवीन यंत्रणा उभी केली आहे? आतापर्यंत अडचण काय होती की रस्त्यांच्या नोंदी आकारबंदात किंवा जुन्या दप्तरात फक्त रस्त्याकडील क्षेत्र म्हणून असायच्या. पण तो रस्ता नेमका कोणत्या सर्वे नंबरमधून किंवा गटातून जातोय, त्याची लांबी रुंदी किती, याचा कोणताही स्वतंत्र आणि एकत्रित तपशील नसायचा. त्यामुळे शासनाने आता असं अनिवार्य केलंय की ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या एकत्रित आणि अद्ययावत नोंदी घेण्यासाठी गाव दप्तरात एक सर्वसमावेशक नवीन रजिस्टर तयार केलं जाईल. त्याला गाव नमुना नंबर 1F असं नाव देण्यात आलंय. म्हणजे आता हे सगळं एकाच ठिकाणी अधिकृतपणे नोंदवलं जाणार. म्हणजे जुनी पद्धत कशी होती, जणू काही एखाद्या कागदाच्या तुकड्यावर कुठेतरी रस्ता आहे असं लिहून ठेवल्यासारखं. अगदी तसंच. पण हे नवीन 1F रजिस्टर म्हणजे जणू काही गावच्या जमिनीसाठी एक GPS कोऑर्डिनेट सिस्टम तयार केल्यासारखं आहे. त्याने रस्त्याची अचूक लांबी, रुंदी आणि गट नंबर लॉक केले जातात, जेणेकरून भविष्यात कोणीही गोलपोस्ट हलवू शकणार नाही. बरोबर? तुम्ही दिलेला हा GPSचा संदर्भ अगदी योग्य आहे. गाव नमुना नंबर 1F मुळे नक्की हेच होणार आहे. आता नागरिकांना कोणत्याही रस्त्याचा तपशील शोधण्यासाठी 10 ठिकाणी भटकायची गरज नाही. सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल आणि रस्त्यांचे वाद मुळातूनच संपतील. पण इथे आणखी एक प्रबळ गैरसमज आहे जो मला दूर करायचा आहे, आणि तो बऱ्याच गावांमध्ये असतो. कोणता गैरसमज? समजा गाव नकाशावर एखादा गाडी रस्ता दिसतोय, मग तो ग्रामीण मार्ग असो वा 2 शिवारांच्या हद्दीचा रस्ता. लोक म्हणतात की हा रस्ता माझ्या जमिनीला लागून आहे, त्यामुळे तो माझ्याच मालकीचा आहे. हे खरं आहे का? नाही, हा पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर समज आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 20 नुसार हा नियम अगदी स्पष्ट आहे. ज्या मालमत्तेवर किंवा रस्त्यावर इतर कोणत्याही खाजगी व्यक्तीचा मालकी हक्क नसतो, असे सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि मार्ग हे थेट राज्य शासनाच्या मालकीचे असतात. म्हणजे तो रस्ता थेट शासनाचा आहे, शेजारच्या जमीनदाराचा नाही. नक्कीच. आणि जर अशा शासकीय मालकीच्या रस्त्यावर कोणी अतिक्रमण केलं, पिके घेतली किंवा कुंपण घातलं, तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 53(2) नुसार ग्रामपंचायतीला ते अतिक्रमण विनापरवाना काढून टाकण्याचे पूर्ण आणि कायदेशीर अधिकार आहेत. आणि जर ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही तर? जर स्थानिक राजकारणामुळे ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही, तर तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी ती कारवाई थेट करू शकतात. हे खूपच स्पष्ट आणि डोळे उघडणारा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण कायद्याची माहिती हीच आपली खरी ढाल असते. मुळात मुद्दा असा आहे की आपण या पूर्ण प्रक्रियेचा जर विचार केला तर आपले कायदे खूप स्पष्ट आणि सर्वसमावेशक आहेत. फक्त त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि कागदपत्रांची नोंद ठेवण्यातील आपला आळस आपण दूर केला पाहिजे. अगदी 100% सहमती. तर आजच्या या अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेचा आपण वेगाने आढावा घेऊया. पहिली गोष्ट, नवीन रस्ता हवा असेल तर कलम 143 आणि जुना अस्तित्वात असलेला रस्ता अडवला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5. होय. दुसरी गोष्ट, आधुनिक शेतीसाठी रस्त्याची रुंदी आता 3 ते 4 मीटर मिळू शकते. हे 22 मे 2025च्या नव्या शासन निर्णयाने स्पष्ट केलं आहे. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांचा आदेश नुसता फाईलमध्ये न ठेवता तो आपल्या 7/12च्या इतर हक्क सदरामध्ये आणि नवीन गाव नमुना 1F मध्ये नोंदवून घेण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरलाच पाहिजे. अगदी नेमक्या शब्दात तुम्ही हा सारांश मांडलात. शेवटी कायद्याची योग्य माहिती असणे हीच कोणत्याही नागरिकाची खरी ताकद असते. पुढील चर्चेसाठी तुम्हाला कोणता महसुली विषय समजून घ्यायचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.